चल बाय। हे बघा माझ्या मैत्रिणीने स्पेशली हा व्हिडिओ बघा, कारण मला मैत्रिणी नाहीत म्हणून, म्हणजे माझ्या मैत्रिणी अवेलेबल नाहीयेत म्हणून मी माझ्या बहिणीच्या मैत्रिणींवर आले. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. त्या माझ्या मैत्रिणी नाहीयेत. आता होणार आहे, आता होणार आहे. हे आता माझ्या होणार आहेत मैत्रिणी. ही माझी नवीन मैत्रीण, ही एक माझी नवीन बहीण आहे. कोणाला माहित आहे, ही माझी नवीन मैत्रीण, ही तिची जाव आहे पण ही पण माझी मैत्रीण आहे. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. वॉटर पार्कमध्ये एंट्री करताच समोर स्वागतासाठी मोठा भालू उभा होता. खूप छान वाटले. एवढं सुंदर वेलकम पाहून वाटले आज खूप मजा येणार. सगळे आम्ही खूप एन्जॉय करत होतो, खूप खुश होतो. पण शेवट काही असं होईल याची अजिबात कल्पना नव्हती. ते काय झाले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिकीट आम्ही ऑनलाईन काढल्या होत्या म्हणून आम्ही काउंटरला गेलो, ऑनलाईन रिसिप्ट दाखवली आणि आमचे बेल्ट घेतले. बेल्ट घेऊन आम्ही दीदीकडे गेलो आणि त्यांना म्हणालो रक्षाबंधन करा आणि आजच्या दिवसापुरतं तुमचं आणि आमचं बंधन. बॅग चेक केली आणि आतमध्ये गेलो. लॉकर शोधायला चालले, कपडे ठेवणार आणि पहिली पोट पूजा, नंतर सगळं रील बिल सगळं. पेट पूजा कसं माहितीये का, कसं झालं माहितीये का, इतकं एक्साइटमेंट मुळे पहिली शब्द सुद्धा फिरायला लागले. आता पहिली पेट पूजा करणार आहे. खाऊन नाही आलो कारण आम्ही पैसे पूर्ण वसूल करणार आहे. ही तर मला बोलवते की मला काहीतरी घेऊन ये रिक्षात खाय. आम्ही 1300 रुपये पूर्ण वसूल करणार आहे, कारण आम्ही पैसे भरले तर मग आम्ही 3 टाइमचा 2 टाइमचा नाश्ता, 1 टाइमचं जेवण असं गच्च पोट भरून खाणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. लॉकरचे 300 रुपये चार्ज होते, त्यामध्ये 100 रुपये रिफंड मिळतात आणि लॉकर इतका मोठा होता की 2-3 बॅग आरामात राहतात. लहान मुलांसाठी खूप छान प्ले एरिया होता. इतकं सुंदर इथं गार्डन आहे. माझ्या मुलांना आणलं असतं तर किती मिस केलं असतं ते, म्हणजे किती छान खेळले असते. मग तुम्ही कहना क्या चाहते. माझ्या मुलांना मी इतकं मिस करते. ह्या बघ कैसा लगा मेरा मजाक. या घोड्या खेळतात, माझी मुलं किती खेळली असते छान. माझी पोरं किती एन्जॉय केलं असतं माझ्या पोरांनी. मुलांना तर आम्ही घेऊन गेलो नव्हतो, पण ते पाहून आम्हालाच राहवलं नाही, तर आम्हीच तिथं खेळायला लागलो. 4 वर्षाची होती पण मी एकदाही त्यांना बाहेर टाकून कुठेच नाही गेलेली, म्हणून मी त्यांना खूप मिस करते. कारण आता ते 4 वर्षाचे होतील आणि म्हणजे 1-2 तासासाठी ठीक आहे, पण मी पूर्ण दिवस किंवा असं फिरायला स्पेशली पिकनिक मित्रमैत्रिणी हे मी 4 वर्षात म्हणजे होतच नाही मुलांना टाकून. आणि कुठं बाहेर जायचं जरी म्हटलं तरी मग मनात असं राहतं की अरे मुलं काय करत असतील, काय करत असतील, किंवा ते त्यांचं जेवलीत का, हे झालं का, ते झालं का. आई त्यांची इतकी काळजी घेते आणि तीच मला म्हटली तुझं आम्ही त्यांना बघेन आणि तू एन्जॉय कर. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो रिसॉर्टला, तेव्हा आईला मी घेऊन गेली होती आणि मुलांना पण घेऊन गेली की आपण एकटंच कसं जायचं म्हणून. पण ह्या टायमाला आई बोलली नको तू जा, त्यांना तू एकटी जा, तू एन्जॉय कर. पोरं मग काय करून देत नाही, त्यांच्या मागं फिरावं लागतं, म्हणून मी ह्या टायमाला त्यांना नाहीच घेतलं. गजब बेइज्जती है. छान नाश्ता. कसा आहे गिरते नाश्ता. पोट भरलं का. अजून खायचं. हिलाच जास्त चल खायला करत होती ही. आताची सुरुवात केली, अजून भरपूर खायचंय. पैसे वसूल. ठीक आहे चालेल. कहाँ से आते हैं. नाश्ता करून झाला, फोटो काढून झाले, रील काढून झाले. आता फायनली चेंज करतो आणि खेळायला जातो. नाही बरोबर हरवला माझा. आता तू विसरून जा की माझ्या मोबाईल मधले पण व्हिडिओ तुला भेटते, तुझ्या पण व्हिडिओ हरवला. लग्नातला हिचा व्हिडिओ हरवलाय, तसं आता रिसॉर्ट मधला पण हिचा व्हिडिओ मी हरवणार आहे. हिला एकही व्हिडिओ देणार नाहीये, कारण असं नाही होऊ शकत, कारण मी मोठीच आहे, ती नाही असं करणार. मोठी असो मोठे असो छोटे असो, अंगाने मोठे असो तरी सुद्धा मी मोठी असली आणि मोठी मानाने जरी मोठी असली तरी मी देणार. मानाने पण मोठी आहे आणि अंगाने पण मोठी आहे. ती लहान पोरींना असं नाही करणार, छोट्या बहिणींना. मी सगळे ब्लॉक करणार. मला
ही मला मस्का लावते व्हिडिओ आणि फोटोसाठी बिचारी बघा किती मस्का लावते. मी मस्त नाही लावत आहे. 10 रुपये का कॉपी मिळेल 10 का कॉपी नाही मेरी बहीण आणि व्हिडिओचे 100 रुपये. ऐसा ही पैसा होगा. वॉशरूम एरिया मोठा होता पण स्वच्छताचं म्हणाल तर ठीकठाक होती. A few moments later. आधीच मी एवढी गोरी आहे, उन्हात गेलो काळी पडली तर म्हणून भरपूर सारी सनस्क्रीन लावून घेतली. आणि लिपस्टिक तर मस्त आहे. लिपस्टिक शिवाय ग्लो कसेल फेसला. तुम्हाला माहिती आहे मला कोण दिसली, थांबा तुम्हाला दाखवते. गेंडा, कियांचा फेवरेट गेंडा. आणि त्याला बघून मला कियांची इतकी आठवण आली की माझं बाळ असतं तर किती खुश झालं असतं. बिचारीने आताच घेतला होता. तुटला गरीबाचा तोंड बघा 100 रुपये वाया गेले बिचारी. ते पण माझे घेतले 100 रुपये. म्हणली संध्याकाळी देते बिचारी पैसे. लहान मुलांच्या राईड्स खूपच आवडल्या. इतक्या मजेदार होत्या की आम्ही तिथेच खेळत राहिलो. कारण का माहिती आहे आमची हाईट थोडी कमी आहे ना. मोठ्या राईड्सवर गेलो की आम्ही पूर्ण डुबून जातो म्हणून आम्ही छोट्या राईड्सवरच मजा केली. वेब पूलमध्ये पण आम्ही खूप मस्त मजा केली. आणि तुम्हाला माहिती आहे का वेब पूल चालू झाला की बाकीचे राईड्स बंद करून ठेवत होते. का माहीत का सगळे राईड्स बंद. आणि आम्ही जेवायला जातो. जेवायला भूक लागली आता पाण्यात खेळून खेळून. कोण म्हणेल का आम्ही आज भेटलो आणि आज चांगल्या मैत्रिणी झालोय. जेवण करतानाचा व्हिडिओ आम्हाला शूट करायला भेटला नाही कारण मोबाईल खूप हिट झाला होता. आणि जेवणाचं म्हणाल तर जेवण अजिबात चांगलं नव्हतं. इतकं थंड होतं आणि व्हेजही चांगलं नव्हतं, नॉनव्हेजही चांगलं नव्हतं. आम्ही दोन्ही ट्राय केलं आणि सगळे म्हणत होते जेवण चांगलं नाही म्हणून. लेझी लिव्हरमध्ये बसलो आणि फक्त पाण्यासोबत हळूहळू फिरत होतो. एकदम रिलॅक्सिंग आणि शांत अनुभव होता. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा हरे राम. एक पण राईड एन्जॉय नाही करायचे. ह्या मुबरकतला ते पण घाण जेवण खायला आलेत. एक पण राईड एन्जॉय नाही करायचे. एकही राईड नाही. त्या घाणेरड्या पाण्यात फक्त खेळायचं त्यांना. हमको डर लगता है. काय डर लागतं? मग तुम्ही आता कशाला सोडले एवढे पैसे घालून? ओनली पैसा डालने के लिए आते हैं. एन्जॉयला पैसे झाले कोणता फक्त. ये पागल लोगों को राइड लेते हुए देखने के लिए आते हैं और नाकतोंड में पानी जाते हुए देखने. आणि आमचे फोटो व्हिडिओ काढायसाठी लोक येतात. बस बाकी यांचा काय उपयोग नाही. नाका तोंड त्यांचं ते पाणी जातं ना मग हे लोक डुबतात ते बघायला. हे बघा. दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. दीदी. म्हशीसारखी पाण्यात खेळून झाल्यानंतर माझी मैत्रीण. A few moments later. कसं होतं दाखव. कसं होतंय. फायनली आजचा दिवस हा आणि हा म्हणता आम्ही आलो आणि छान गेला. खूप सुंदर गेला. आम्ही आंघोळ खरकट केली. दिसते तर ही खरकट दिसते. आम्ही आंघोळ केली आहे. विचार व्हिडिओ झूम करा. एक मिनिट. हे बघा हे बघा हे बघा. आंघोळ करून पण एवढी सुंदर दिसत नाही. मी आंघोळ करून पण छान दिसते. म्हणजे मी इथं आंघोळ नाही केली. फायनली हा नाही हा म्हणता पिकनिक झाली. बऱ्याच लोकांनी कॅन्सल केलं तरी आम्ही हार न मानता एवढ्या जणांनी कॅन्सल करून पण हार न मानता आम्ही 5 जणींनी पिकनिक डन झाली. एन्जॉय केलं. इतके फोटो रील्स वगैरे तर एक रील राहिली शेवटी. पण ठीक आहे आता त्याला काय अर्थ नाही. जेवण भंगार होतं पण ठीक आहे. वॉशरूम खराब होतं. सर्व्हिस पण. आणि
मस्त. नाश्त्यामध्ये काय होतं चायनीज भेळ आणि ते रोडवरची चायनीज भेळ पण सुंदर असते पण चायनीज भेळ हा रोडवरची चायनीज भेळ पण छान असते पण इथली चायनीज भेळ त्याच्यापेक्षा भंगार होती भंगार जेवण पण भंगार होतं मी खरंच रिकमेंड करेन की कोणीच इथे येऊ नका तर झालं असं की त्यांच्या किचन स्टाफचं आणि आमचं भांडण झालं. त्यांनी जी चायनीज भेळ ठेवली होती त्याच्यामध्ये फक्त शेव आणि कोबी होती आणि त्याच्या लावट पावडर मारली होती फक्त आणि त्यांनी तसं दिलं. मग आम्ही त्यांच्याशी भांडण केल्यानंतर ते म्हणले द्या मॅडम तुम्हाला गरम करून देतो. तर काय आम्ही घेतली ना, आम्ही बोललो नको आम्हाला. दुसरा आयटम म्हणाल तर भजी आणि जिलेबी ठेवली होती. भजी इतकी तेलकट होती आणि गार होती की ती खाऊ पण वाटत नव्हती आणि जिलेबी पण ठीक होती. आम्ही जिलेबीच खाल्ली. बरीच लोक म्हणत होते विकेंडला असंच असतं. असा होता माझा एक्सपिरियन्स. बाकी सगळं छान होतं पण जेवणामुळे घाण केली. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.